धनु राशीच्या लोकांसाठी 27 जुलै 2026 पासून एक मोठा बदल सुरू होणार आहे. कारण कर्मफलदाता शनी महाराज तुमच्या राशीत महत्वाचा प्रभाव घेऊन वक्री होणार आहेत आणि पुढील 138 दिवस तुमच्या जीवनातील घर, करिअर, पैसा, आरोग्य आणि विचार करण्याची पद्धत यावर मोठा परिणाम करू शकतात. पण लक्षात ठेवा, शनी फक्त त्रास देणारा ग्रह नाहीये, तर तो तुम्हाला योग्य मार्गावर आणणारा आणि मेहनतीचं फळ देणारा ग्रह आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, 27 जुलै 2026 या रोजी शनी वक्री होणार आहेत. ही वक्री अवस्था 11 डिसेंबर पर्यंत जवळपास 138 दिवस राहणार आहे. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, शनी वक्री होणे ही कोणती अचानक घडणारी घटना नाहीये. तर शनी ग्रह दरवर्षी एका ठराविक काळात वक्री होतात. पृथ्वी आणि शनीच्या गतीमध्ये फरक निर्माण झाल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून शनी उलट दिशेने चालत असल्यासारखे दिसते. प्रत्यक्षात शनी उलटे चालत नाहीत. जसे आपण ट्रेनमध्ये बसलेलो असतो आणि दुसरी ट्रेन हळू चालत असते, तेव्हा काही क्षण आपल्याला वाटतं की आपली ट्रेन मागे चाललेली आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. तसंच हा ग्रहांचा वेग आणि स्थितीचा परिणाम असतो. आता धनु राशीसाठी शनी वक्रीचा प्रभाव आपण समजून घेऊया. तर धनु राशीच्या जातकांसाठी शनी महाराज तुमच्या 4थ्या भावात वक्री होणार आहेत. आता 4था भाव म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रामध्ये हा 4था भाव अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा भाव सुख सुविधा, माता, घर, जमीन, वाहन, प्रॉपर्टी, मानसिक शांती, आपल्या अंतर्मनाशी संबंधित असतो. म्हणून जेव्हा शनी या भावात वक्री होतात तेव्हा जीवनातील या सर्व गोष्टींकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ येते. मित्रांनो, जर तुम्ही गेल्या काही काळापासून घर घेण्याचा विचार करत असाल, नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, घराचे रिनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा राहण्याच्या ठिकाणी काही बदल करायचा विचार करत असाल, तर शनी वक्रीचा काळ तुम्हाला या गोष्टींसाठी विचार करण्याची आणि योग्य नियोजन करण्याची संधी देऊ शकतो. 29 मार्च 2025 नंतर तुमच्या आयुष्यात घर, जमीन, वाहन आणि राहण्याच्या ठिकाणीशी संबंधित काही बदल झाले आहेत का? काही नवीन सुरुवात केली आहे का? तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर अजून काही केलं नसेल तर शनी वक्रीच्या काळात तुम्हाला अशा विषयांवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते. पण मित्रांनो, प्रत्येक ग्रहाचा प्रभाव 2 प्रकारे दिसतो, एक सकारात्मक आणि दुसरा आव्हानात्मक. तर शनी महाराज 4थ्या भावात असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पाय, गुडघे, सांधे, हाडे, स्नायू आणि शरीरातील कडकपणा याकडे लक्ष द्यायचं आहे. शनी हा हाडे आणि सांध्यांशी संबंधित ग्रह मानला जातो. त्यामुळे नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि शरीराची काळजी घेणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. यासोबतच मित्रांनो, मानसिक ताण आणि जास्त विचार करण्याची सवय तुम्हाला कमी करायची आहे. कारण शनीची दृष्टी तुमच्या प्रथम भावावर देखील पडणार आहे. प्रथम भाव म्हणजे आपले व्यक्तिमत्व, शरीर, विचार करण्याची पद्धत. तर या काळात काही धनु राशीच्या लोकांना विनाकारण चिंता, भीती किंवा ओव्हर थिंकिंग वाढल्यासारखे जाणवू शकते. तर कधी कधी मनात असे विचार येऊ शकतात की माझ्यासोबत असं का होईल, किंवा माझ्या करिअरचं काय होईल, माझ्या नात्यांमध्ये काही अडचणी येईल का, किंवा माझ्या आरोग्याबद्दल काही समस्या तर नाही ना. पण लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक विचार सत्य नसतो. अनेक वेळा आपले मन आपल्याला अशा गोष्टींची भीती दाखवते ज्या प्रत्यक्षात घडलेल्याच नसतात, बरोबर? म्हणून या काळात स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचं आहे. आता मित्रांनो, आपण या धनु राशीसाठी शनी वक्रीचा सर्वात महत्वाचा भाग इथे पाहणार आहोत आणि तो म्हणजे करिअर आणि कामाच्या क्षेत्रावर होणारा परिणाम. तर शनी महाराजांची दृष्टी तुमच्या या 10व्या भावावर पडणार आहे. आता 10वा भाव म्हणजे काय? 10वा भाव म्हणजे आपल्या कर्माचा, करिअरचा, नोकरीचा, व्यवसायाचा, समाजातील प्रतिष्ठेचा आणि आपल्या ध्येयाचा भाव मानला जातो. म्हणूनच धनु राशीच्या लोकांसाठी शनी वक्रीचा काळ करिअरच्या बाबतीत खूप महत्वाचा ठरू शकतो. बघा, जर तुम्ही गेल्या काही काळापासून विचार करत असाल की मला माझ्या करिअरमध्ये बदल करायचा आहे, मला नवीन क्षेत्रात जायचं आहे, मला स्वतःचे काहीतरी सुरू करायचं आहे, माझ्या कामात प्रगती व्हावी, माझ्या मेहनतीला योग्य ओळख मिळावी, तर शनी वक्रीचा काळ तुम्हाला या गोष्टींसाठी गंभीरपणे विचार करण्याची संधी देऊ शकतो. कारण मित्रांनो, शनी आपल्याला अचानक यश देत नाहीत, पण योग्य नियोजन असेल, मेहनत असेल आणि संयम शिकून यशाचा मार्ग तयार ते करतात.
शनी वक्री म्हणजे थांबून स्वतःचे निरीक्षण करण्याचा काळ आहे. जसे आपण एखाद्या रस्त्यावर वेगाने चालत असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला काय आहे हे लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण थांबतो तेव्हा तो रस्ता नीट पाहतो, चुका समजतात आणि पुढचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. अगदी तसेच मित्रांनो शनी वक्रीच्या काळात होते. काय होतं, शनी तुम्हाला थोडे थांबवतात, विचार करायला लावतात आणि तुमच्या आयुष्यात कुठे सुधारणा करायची आहे हे ते दाखवतात. तर धनुराशीच्या काही लोकांना या काळात कामाची ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना ट्रान्सफर, कामामध्ये बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः बघा, ऑनलाईन काम असेल, डिजिटल क्षेत्र असेल, कम्युनिकेशन असेल, मार्केटिंग, ट्रेडिंग असेल, आयात निर्यात किंवा लोकांशी जोडलेले काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्ग दिसू शकतात. कारण शनी तुमच्या तिसऱ्या भावाचा देखील प्रभाव देतात. तिसरा भाव, 1, 2, 3, तिसरा भाव म्हणजे धैर्य, संवाद, प्रयत्न, कौशल्य, मेहनतीचा भाव आहे. तर तुमचे प्रयत्न वाढवेल तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू शकतात मित्रांनो. पण शनी एक गोष्ट नक्की शिकवतात, शॉर्टकट मागे अजिबात जाऊ नका. कोणीतरी सांगितले म्हणून लगेच गुंतवणूक करणे, कोणत्याही व्यवहार आहे त्यावर पटकन विश्वास ठेवणे किंवा जास्त फायदा मिळेल या आशेने निर्णय घेणे तुम्हाला टाळायचे. विशेषतः आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी पूर्ण माहिती घ्या, कागदपत्रे नीट तपासा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, कारण शनी आपल्याला शिस्त आणि जबाबदारी शिकवतात. मित्रांनो, या काळात काही धनुराशीच्या लोकांना कर्ज, आर्थिक नियोजन किंवा खर्च याकडेही लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर योग्य विचार करूनच निर्णय घ्या. अनावश्यक खर्च कमी करा, पैशाचं नियोजन करायचं आहे. आता पाहूया शनीची तुमच्या प्रथम भावावर पडणारी दृष्टी. प्रथम भाव म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व, आरोग्य आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी. ओके, तर या काळात तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेसे वाटेल, तुमच्या सवयी बदलण्याचा विचार येईल, जुने विचार सोडून नवीन मार्ग स्वीकारण्याची तयारी होईल. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, स्वतःवर जास्त दबाव टाकू नका. प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही. शनीचा मार्ग म्हणजे हळूहळू पण कायमस्वरूपी बदल. तर मित्रांनो, आता आपण नातेसंबंधाच्या बाबतीतही एक गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ते सांगते. तर अति अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. विशेषतः प्रेमसंबंधामध्ये किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये जास्त संशय घेणे किंवा जास्त विचार करणे तुम्हाला टाळायचं आहे. शनी तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवतात. मित्रांनो, आता आपण धनु राशीच्या लोकांसाठी शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावे, शनी महाराजांची कृपा कशी मिळवावी हे जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी महाराजांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. शनी म्हणजे फक्त अडचणी देणारा ग्रह नाही आहे, सॉरी. तर शनी म्हणजे न्याय, कर्म आणि मेहनतीचं फळ देणारा ग्रह आहे. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात, चुकीच्या मार्गापासून दूर राहतात आणि आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतात, त्यांना शनी महाराज नक्कीच योग्य वेळी चांगले फळ देतात. तर धनुराशीच्या जातकांनी या शनी वक्रीच्या काळात काही साधे पण प्रभावी उपाय नक्की करावेत. पहिला उपाय आहे शनी मंत्राचा जप. तर शनिवारच्या दिवशी किंवा रोज सकाळी शांत मनाने शनी महाराजांचा मंत्र जप करायचा आहे. मी स्क्रीनवर मंत्र देते, तो पहा आणि हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मंत्र जप करताना मन शांत ठेवा. शनी महाराजांना अशी प्रार्थना करा की हे शनिदेव, माझ्या आयुष्यात अडथळे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कर्मानुसार योग्य फळ मला द्या. आता मित्रांनो, दुसरा उपाय आहे सेवा आणि दान. शनी महाराजांना गरजू व्यक्तींची सेवा अत्यंत प्रिय मानली जाते. शनिवारी आपल्या क्षमतेनुसार काळे तीळ, काळे कपडे, काळे उडीद अशा वस्तूंचं तुम्ही दान करू शकता. पण लक्षात ठेवा, दान करताना अहंकार नसावा. दान हे प्रसिद्धीसाठी नाही तर सेवाभावाने केले पाहिजे. तिसरा उपाय आहे हनुमान उपासना. शनी महाराज आणि हनुमानजी यांचा संबंध अत्यंत विशेष मानला जातो. म्हणून धनुराशीच्या लोकांनी या काळात नियमित हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे किंवा ऐकणे सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे मनातील भीती, चिंता कमी होऊ शकतं, नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होऊ शकतात. आता चौथा उपाय आहे आपल्या कर्माकडे लक्ष देणे. शनी महाराजांचा सर्वात मोठा संदेश आहे कर्म चांगलं ठेवा. कोणाची फसवणूक करू नका, कोणाचा हक्क हिरावून घेऊ नका, प्रामाणिकपणे काम करत राहा, कारण शनी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवतात. तर मित्रांनो,
शनी वक्रीच्या काळात धनु राशीच्या लोकांनी काही गोष्टी टाळणे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आता पहिली गोष्ट काय टाळायचं आहे, अति विचार करणे तुम्हाला टाळायचं आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीची चिंता करणे, भविष्यात काय होईल याचा सतत विचार करणे, यामुळे मानसिक थकवा तुमचा वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवणे. या काळात चिडचिड वाढू शकते, पण शांतपणे विचार करून निर्णय घेणे फायदेशीर राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट, आळस सोडा. शनी मेहनत आणि शिस्तीचा ग्रह आहे. ज्या व्यक्ती वेळेची किंमत ओळखतात त्या आणि सातत्याने प्रयत्न करतात त्यांना शनीचा आशीर्वाद आपोआपच मिळतो. तर मित्रांनो, आता आपण धनु राशीसाठी या काळातील काही सकारात्मक संकेत आहेत ते पाहूया. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादी योजना मनात ठेवली असेल, तर सुरुवात केली नसेल, तर या काळात तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देऊ शकतो. तुमच्या कौशल्यांचा वापर करून नवीन संधी निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण करा, कारण शनी तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव करून देणारे ग्रह आहेत. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, शनी वक्री म्हणजे सर्व काही वाईट होणार असं नाही. काही लोकांसाठी हा काळ जुन्या चुका सुधारण्याचा, स्वतःमध्ये बदल करण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा काळ असू शकतो. तर ज्यांनी आधी मेहनत केली आहे, संयम ठेवला आहे, त्याने या काळात त्याचे परिणाम मिळण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून भीती न ठेवता श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी मित्रांनो या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 पर्यंत शनी महाराज वक्री असतील आणि हा काळ तुम्हाला थांबून विचार करण्याचा, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा संदेश देईल. तर लक्षात ठेवा, शनी कधीही कोणाचे वाईट करण्यासाठी येत नाहीत. शनी आपल्याला आपल्या कर्माची जाणीव करून देतात. जर आयुष्यात कुठे निष्काळजीपणा झाला असेल, कुठे चुकीचे निर्णय घेतले असतील, कुठे मेहनत कमी पडली असेल, तर शनी आपल्याला त्या गोष्टी सुधारण्याची संधी देतात. तर धनुराशीच्या जातकांनी या काळात सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे स्वतःवर काम करणे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, झोप पूर्ण घ्या, कारण शरीर हेच तुमचं खरं धन आहे. विशेषतः गुडघे, सांधे, हाडे, स्नायू यांची काळजी घ्यायची आहे. तुमच्या मनाची देखील काळजी घ्या. नकारात्मक विचारांना जास्त महत्त्व देऊ नका आणि जे तुमच्या हातात नाही मित्रांनो, त्याची चिंता करण्यापेक्षा जे तुमच्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, शनी वक्रीच्या काळात अनेक वेळा जुने विषय पुन्हा समोर येतात. जुने निर्णय, जुने संबंध, जुने अपूर्ण काम, जुन्या नाते, जुन्या जबाबदाऱ्या पुन्हा लक्षात येऊ शकतात. पण घाबरू नका, हा काळ तुम्हाला त्या गोष्टी पूर्ण करण्याची आणि चुका सुधारण्याची संधी देऊ शकतो. करिअरच्या बाबतीत धनुराशीच्या लोकांनी संयम ठेवणे आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय अजिबात घेऊ नका. घाईघाईने नोकरी बदलू नका. विचार न करता मोठे निर्णय घेणे टाळायचे आहे आणि योग्य नियोजन तुम्हाला करायचं आहे. तर नवीन गोष्टी शिका, कारण शनी मेहनत आणि अनुभवातून यश देणारे ग्रह आहेत. तर आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगा. कोणालाही सहज पैसे देऊ नका. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक अजिबात करू नका किंवा फक्त मोठ्या फायद्याच्या आशेने निर्णय घेणे तुम्हाला टाळायचं आहे. तर प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक तुम्हाला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, नात्याच्या बाबतीत सुद्धा सांगते की एक सुंदर संदेश आहे की आपल्या जवळच्या लोकांना वेळ द्या. छोट्या छोट्या गोष्टींवर राग करू नका किंवा अति अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर या काळात जर तुम्ही संयम आणि सकारात्मक विचार ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी आत्मविकासाचा ठरू शकतो. तर मित्रांनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण आपले निर्णय, आपली मेहनत, आपले कर्म, आपले भविष्य सगळं घडवत असतात. फक्त उपाय करून सर्व काही बदलत नाही. उपायांसोबत चांगले कर्म, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार देखील आवश्यक आहे. तर धनुराशीच्या मित्रांनो, शनी महाराज तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेले आहेत. तर या काळात स्वतःला ओळखा, आपल्या कमतरता सुधारण्याचा प्रयत्न करा, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा की शनी उशीर करतात पण आपल्यावरती अन्याय कधीच करत नाही. तर मेहनती व्यक्तीला योग्य वेळी योग्य फळ ते देतातच. जर तुम्ही धनु राशीचे असाल आणि शनी वक्रीचा हा काळ तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घेतलं असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या मनातील इच्छा, प्रश्न किंवा अनुभव देखील कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
नेहमी सकारात्मक राहा, कर्म चांगले करा आणि शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.